आरतीवर फ्रेम लाव, आरतीवर. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. सर्वांना विनंती आहे, खाली बसून घ्या, आतमध्ये गर्दी अजिबात करायची नाही. यांना उदंड आयुष्य लाभो आणि दादांच्या शब्दाला 100% यश हो अशी गणरायाच्या चरणी, भगवंताच्या चरणी, माऊलीच्या चरणी धन्यवाद. साधू संतांच्या आशीर्वादाने सर्व काही सफलता होते. याच पद्धतीने आपल्या आशीर्वादाने यश 100% खात्री आहे. आम्हाला बांधवांना विनंती आहे की खाली बसून बाहेर व्हा, आतमध्ये कुणीही येऊ नका. स्वयंसेवक कुठे आहेत? आमचे स्वयंसेवक कुठे आहेत? हे सगळ्यांना डीच्या बाहेर घ्या. स्वयंसेवक कुठे आहेत? सर्व स्वयंसेवक या ठिकाणी या. हे बाहेर घ्या, गर्दी बाहेर घ्या.
आपण बघतोय की श्री गणेशाची आरती तर पार पडलेली आहे। ज्या पद्धतीने आधीच सांगितलं गेलेलं होतं की छत्रपती शिवरायांचा पुतळा आणि श्री गजाननाची मूर्ती ही या स्टेजवर असेल आणि त्या ठिकाणीच मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू होईल। सध्या गर्दीचं नियंत्रण हे सर्वात मोठं आव्हान आहे मराठा समन्वयकांसमोरचं सुद्धा आणि मुंबई पोलिसांसमोरचं सुद्धा। मात्र ज्या पद्धतीने मनोज जरांगेंनी आवाहन केलेलं आहे की कुठल्याही पद्धतीने मुंबईकरांची अडचण होणार नाही, मुंबईकरांची कोंडी होणार नाही, अशा पद्धतीने आपल्याला हे आंदोलन पुढे न्यायचं आहे। आणि अर्थातच हे आंदोलन आता एकदिवसीय नसणार हे निश्चित झालेलं आहे। कुठल्याही परिस्थितीने एकदिवसीय आंदोलन होणार नाही, मात्र जोपर्यंत आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण इथं हटणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच जर मागे आपण बघितलं तर भगवा झेंडा घेऊन, भगवा ध्वज हातात घेऊन अनेक मराठा आंदोलक हे आता मुंबईमध्ये प्रवेश करतातच झालेले आहेतच। मात्र त्यांना आवाहन केलं गेलेलं आहे की आपापल्या गाड्या आता वाहनतळावर नेऊन लावा। त्याच्यामुळे 2 तासांच्या आत मुंबई ही वाहतूक कोंडी मुक्त झाली पाहिजे। मुंबईकरांची जर सकाळी काही कोंडी झालेली असेल तर ती 2 तासांमध्ये सोडवा असे आदेशच मनोज जरांगेंनी दिले। त्याच्यामुळे हे भगवं वादळ आता जे आझाद मैदानात आलेलं आहे, हे आझाद मैदानातून आता भगवं वादळ पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यांवर जाईल आणि त्याच्यानंतर गाड्या पार्क केल्यानंतर काही आंदोलक हे पुन्हा आझाद मैदानाकडे येतील। सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा असे आदेश मनोज जरांगेंनी दिलेले आहेत। अशा सूचना दिलेल्या आहेत की रेल्वेचा वापर करा, बेस्टचा वापर करा, इतर सार्वजनिक वाहनांचा वापर करा, मेट्रो, मोनो यांसारखी वाहनं वापरा आणि आझाद मैदानापर्यंत या। कुठल्याही परिस्थितीने मुंबईकरांची कोंडी करू नका, मुंबईकरांना अडचणीत आणू नका। मुंबईमध्ये जो गणेशोत्सव आहे त्या पद्धतीने मुंबईकरांची कोणती अडचण होऊ नये याकरता आता पुन्हा एकदा जे आंदोलक आहेत ते आझाद मैदानात येतील आणि आझाद मैदानात आल्यानंतर आंदोलक हे मनोज जरांगे यांच्या सूचनांचं पालन करतील अशा पद्धतीचं आवाहन मनोज जरांगेंनी केलेलं आहे। माझा कॅमेरा मागे बाजूला झाला, तुम्ही आलात ना की सगळे